हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तो कसा जरी असला तर माझा कोण आहे? माझा तो देवता म्हणजे माझा परमेश्वर आहे. पतीची सेवा करणं हा पत्नीचा धर्म असतो बरं का. आणि पतिव्रतेला एवढी सूट दिलेली आहे महाराज. ऐका, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर जर सत्ता गाजवायची असेल ना माया हो, काहीच करू नका, फक्त नवऱ्याची सेवा करा. पुन्हा एकदा ऐका बरं, देवावर जर सत्ता गाजवायची असेल तर सोपा पर्याय आहे, फक्त नवऱ्याची सेवा करा. कारण पती हा परमेश्वर आहे. पतिव्रत बसा खाली परशुरामजी. पतीची सेवा करते त्याला पतिव्रता म्हणायचं. बघा आता कोणाची बायको पतिव्रता आहे काय आपल्याला माहित नसतं, बरोबर आहे का? पतिव्रता कुणाला म्हणायचं आहे का? एक नंबर पतिव्रता कशी असते बघा. मी 2-3 प्रकार सांगतो. 3 प्रकारात तुम्ही कोणत्या वर्गात आहे तुम्ही तुमचं तपासा बरं का. पहिला वर्ग आहे का, एक नंबरची पतिव्रता कशी असते बघा. नवरा दुपारी जेवला आणि झोपला आणि 4 वाजता उठला. 4 वाजता उठल्यानंतर कशाची वेळ होती बोला ना? चहा आहे का? चहाची वेळ होते ना. नवरा उठल्याच्या नंतर लगेच तिनं ग्लास भरून पाणी आणलं बघा. ग्लास भरून पाणी आणलं न सांगता. मग अशी मी आईच्या इथं फक्त म्हणलं, आई म्हणल्या फलाहार करा. म्हणलं फराळ नको, मी चहा घेतो. चहा म्हणलं ना, हा मनस तोर चहा हातात आला महाराज. मगाच उदाहरण आहे का नाही? ऐका, काहीच सांगितलं नाही नवऱ्यानं. नवऱ्या उठल्या बरोबर हिनं काय केलं महाराज? ऐका लक्ष देऊन. तांब्या भरून पाणी घेतलं गुरुजी आणि नवऱ्याला दिलं. नवऱ्याला तांब्या भरून पाणी दिलं आणि न सांगता बरं का, न सांगता करते ती एक नंबरची पतिव्रता. नवऱ्यानं सांगायची गरज पडत नाही. पाणी भरून दिलं, नवऱ्यानं पाणी पिलं आणि हातपाय धुवायला गेला. हातपाय धुवायला गेला की लगेच टावेल घेऊन बाथरूमच्या दरवाजात उभी आहे. नवरा टावेल कुठे म्हणणार तोपर्यंत तर हिच्या हातात ही टावेल घेऊन उभी आहे. टावेल घेतली आणि हातपाय पुसले आणि पलंगावर जाऊन बसला. आता कशाची वेळ झाली होती? नवरा चहा म्हणणार तेवढ्यात लगेच बायकोनं घटवटच म्हणतात ना आपल्या मराठवाडी, घटवट दुधाचा चहा करून नवऱ्याला आणला. तो नवरा म्हणे, तुला कसं कळलं मला चहा प्यायची इच्छा झाली? ती म्हणते, अहो तुम्हाला जे लागतं ते मला नाही कळणार तर कोणाला कळणार आहे? एक नंबरची पतिव्रता. काहीच सांगायचं काम पडलं नाही महाराज. हे ऐकायसाठी चांगलं आहे, असं होत नाही पण ऐकाय मजा वाटते, बरं वाटतं आहे की नाही? ही एक नंबरची पतिव्रता. आता 2 नंबरची कशी असते बघा. नवरा झोपला असंच आणि 4 वाजता उठल्यावर म्हणे पाणी दे ग प्यायला. लक्ष देऊन आहे का बरं का. पहिलीला सांगायचं काम पडलं का? माना हलवाना नाही. आणि दुसरीला म्हणजे पाणी दे ग, आणि ती नेमकंच काम आवरून 2 घास जेवत बसली होती बघा. दिवसभराचं काम आटोपलं जेवत बसली. नवऱ्यानं आवाज दिला, पाणी दे बरं. पाणी दे म्हणल्यानंतर तिनं समोर जेवणाचा ताट लोटून दिलं आणि गलास भरून पाणी घेतलं. नवऱ्याला पाणी दिलं. सांगितल्यानंतर का होईना पण करते, क्रॉस करत नाही. आडवं बोलत नाही. तिनं पाणी दिलं आणि हा हातपाय धुवायला गेला. हातपाय धुवायला गेल्यानंतर म्हणे टावेल दिसना का. तिनं लगेच टावेल आणले, नवऱ्याच्या हातात दिली. हातपाय पुसले आणि पलंगावर बसला. बायकोला म्हणे, अगं चहा करून दिला तर बरं होईल. ती अजून जेवणाचं ताट तसंच आहे बरं का. तिनं पहिल्यांदा चहा केला आणि नवऱ्याला चहा करून दिला. यानं चहा पेला आणि आपला बसला. ही 2 नंबरची बघा. सांगितल्यानंतर का होईना करते, नाही म्हणत नाही. आता 3 नंबरची आहे. असंच नवरा झोपला, 4 वाजता उठला. 4 वाजता उठला. आता हिच्या नेमका जेवायचा टाइम झाला. 2 घास खाल्ले आणि नवऱ्यानं आवाज दिला, अगं पाणी देती का? माय दुपारा गिरळ पंक्तीवर पसरली आणि तुम्हाला पाणी हातान घेता येईना वय. नेमकं 2 घास खावा माणसानं का नाही खावा? पाणी हातान घेतल्यावर का नवरेपणा कमी होईल का तुमचा? ते म्हणतो मी हातान घेतो, तू तोंड बंद कर, तू बोल नको, मी घेतो हातान. त्यानं हातान पाणी घेतलं आणि ग्लास भरून पाणी पिलं.
पाणी भरून पाणी पिलं आणि हातपाय धुवायला गेला. हातपाय धुवायला गेला आणि लक्ष देऊन ऐका, टावेल दिसना. मग बायकोला आवाज दिला, अरे टावेल कुठे ठेवला सांगते का तेवढा? माय 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 दोरणीवरचा टावेल दिसना तुम्हाला? काय डोळे का काय आहे तुमचं? ते म्हणतं मी पॅन्टीनं पुसतो, पण तू बोलू नको, तोंड बंद करतो, तोंड बंद. टावेल तर दिलाच नाही, पण बोलून घेतलं आणि ते आपला हातपाय पुसलं आणि पलंगावर जाऊन बसलं. आणि भीतच मागाव का नाही, पण म्हणलं बाबा अगं चहा तरी करून दिली का आता? पोट आहे का मोठ आहे तुमचं? नवल झालं तुमचं बापा. माणसान राव का नाही? चांगला डॉक्टर आला होता, इंजिनियर आला होता, काय पाहुण्या महाराजासन करून लग्न दिलं काय माहिती आपल्याला. तो म्हणतो बाबा मी एंड्रेल पितो, पण तू बोलू नको, चहा नको, मला फक्त बोलू नको, तोंड बंद कर. काय काय महाराज दिलं तर काहीच नाही, पण त्याच्या तिला पाहायला कोण कोण आलं होतं 20 वर्षापूर्वी त्या सगळ्याची यादी वाचून दाखवून. आता तुमचा नंबर 3 पैकी कोणत्या ती माणसाला माहित असेल ना आपली कोणत्या वर्गात आहे? होय, आपली कोणत्या वर्गात आहे माहित असेल ना? आपली दुसऱ्या वर्गात आहे बाबा. मनान नाही कळत, पण सांगितलं ऐकते. आपली दुसऱ्या दे. तुमचं सांगा. तुमचं तिसरी? वा वा, हे पा म्हातार कोणाचं आहे पा, संध्याकाळी तपासता येईल ना. 3 नंबर आहे का नाही, लक्षात ठेवा. वा वा वा, नाही खरं आहे ना, खरं सांगितलं ना महाराज, आहे का? मग आता ऐका माझं बोलणं. कोणी जर 3ऱ्या वर्गात असेल तर त्यांना दुसऱ्या वर्गात येण्याचा प्रयत्न करा. कोणी दुसऱ्या वर्गात असेल तर त्यांना पहिल्या वर्गात येण्याचा प्रयत्न करा. आणि जे पहिल्या वर्गात असेल त्यांना फर्स्ट क्लास येण्याचा प्रयत्न करा. कशासाठी सांगितलं मी हे? लक्ष देऊन ऐकलं बघा. बायकोचं नाव काढलं आणि बायकोचा फोन आला, नाम लिया शैतान हाजीर. लक्ष नाही, ती बी ऐकती रोज, आज ऐक, पण आला फोन. लक्ष देऊन ऐका बरं. मला काय सांगायचं, 2 नंबर सांगितलं, 2 घरी जायचं संध्याकाळी ऐका. 2 नंबरची पतिव्रता, बरोबर आहे की नाही? 1 नंबर तिला काहीच सांगायचं काम नाही, 2ऱ्या नंबरची सांगितल्यावर करते, क्रॉस करत नाही, आणि 3ऱ्या नंबरची सांगितलं तरी ऐकत नाही. अनुसूया माता ही 1 नंबरची पतिव्रता होती. काहीच सांगायचं काम नव्हतं अनुसूया मातेला. आणि असं सांगतात, अशी पतिव्रता असल्यामुळे तिची कीर्ती 3ही लोकांमध्ये पसरली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. महाराज म्हणतात ना, तुकाराम महाराज कुठले देऊचे, बरोबर आहे? आणि आपण कुठले इकडे परभणी जिल्ह्यातले, 400-450 किलोमीटरचा अंतर आहे, बरोबर आहे का नाही? पण इथं त्यांच्या नावाचा जय जयकार होतो. तेव्हा का फोन होते का, युट्यूब होतं का, काय मोबाईल, काहीच नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. महाराज म्हणतात पतिव्रतेची कीर्ती वाऱ्याच्या हातानं चालत असते, बरं का? 3ही लोकांमध्ये अनुसूया मातेचं नाव झालं. अनुसूया मातेचं 3ही लोकांमध्ये पतिव्रता म्हणून नाव झालं. आणि नारदानं आग लावली बघा. नारदानं काय केलं, वैकुंठामध्ये गेले आणि लक्ष्मी मातेला सांगितलं, तुम्हाला माहितीये का? म्हणजे काय? म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता माता मृत्यू लोकात आहे, तिचं नाव अनुसूया आहे. ऐकताय ना लक्ष देऊन? तिचं नाव अनुसूया आहे. महाराज आता असं म्हणल्यावर जमत असतं का सांगा बरं? एका बाई समोर दुसऱ्या बाईची स्तुती कधी करायची नाही, जमत नसतं ते. मग ती बहीण जरी असली तरी सहन होत नाही, बहीण असली तरी बी सहन होत नाही, बरं लक्षात ठेवा. म्हणून माणसानं चुकून अशी अपराध करायचा नाही. आपल्या बायको समोर दुसऱ्या बाईची स्तुती करायचीच नाही. उलट तिला बरं वाटावं म्हणून काही वाईट म्हणा, पण चांगलं म्हणू नका मला. लक्षात आलं का? तिथून गेले कैलासावर, पार्वती मातेला सांगितलं, पार्वती मातेला सांगितलं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता एक मृत्यू लोकात आहे, तिचं नाव अनुसूया आहे. तिथून आले ब्रह्मदेवाच्या इथं सत्य लोकात, आणि तिथंही सांगितलं तुमच्यापेक्षा एक श्रेष्ठ पतिव्रता मृत्यू लोकात आहे. या तिघी एकत्र आल्या महाराज. तिघी एकत्र आल्या आणि तिघी जणी रुसून बसल्या. रुसून बसल्यानंतर 3ही देव म्हणले, काय झालं रुसायला? पहिलं रुसण्यासाठी एक स्पेशल घर राहायचं, त्याला कोपग्रह म्हणायचे. म्हणजे आपण रुसलो की ते कपडे घालायचे, ड्रेस, काळा ड्रेस घालायचा
काळा जगा घालून पुंगी वाजायचा सपाटा लावला. काळा जगा घालायचा आणि त्या घरात जाऊन बसायचं, म्हणजे आपोआप कळायचं हे रुसलेलं आहे. मग त्याला जाऊन मनवायचं. पहिलं तसं पेशल घर राहायचं रुसायचं. आता बसायचं नाही तर रुसायचं कुठं? पेशल घर रुसायला कुठं घर काय? हा ऐका लक्ष. तिघी जणी रुसून बसल्या. तीनही देव आले. म्हणजे काय झालं? म्हणे आमच्यापेक्षा एक श्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणे मृत्यू लोकात. जा तुम्ही तिथं जाऊन तिचं सत्व हरण करा. बघा बरं का, सहन होत नाही एका बाईला दुसऱ्या बाईची स्तुती. बघा, आमचा एक मित्र आहे, लग्न झाल्यावर त्याच्या जीवनात सारखे भांडणं व्हायचे. ते मला म्हणे महाराज रोजच भांडणं होता, तो काय करावं काही कळच ना. म्हणलं काय नाही बाबा, बाईला चांगलं वाटावं याच्यासाठी थोडी तिची स्तुती करायची, बाकी काय सांगा. आम्ही एखाद्या घरी गेलो का, कसं बी पोरग असलं तर म्हणायचं काय राजबिंडा पोरग दिसते होय. बाई म्हणते महाराज चहा घेता का दूध. आणि तिच्याच घरी जाऊन म्हणलं हो हे शेंबड उचला बरं कोणाचं आहे होय बाहेर ओठ. तिचं तिच्या लेकराला चांगलं म्हणावं त्याची आई खुश होईल ना, बरोबर आहे का नाही? तसं काय नाही लागत बायाला खुश करायला. महाराज सांगा बरं, बाहेरून आली, कामावरून आली, दिवसभर तिनं राबली तर एवढंच म्हणायचं का ग आज जरा थकवा दिसायला तुझ्या चेहऱ्यावर, लय काम झालं नाही का? त्या बिचारीला एवढं बोललं तरी तिचा थकवा जाते. ती म्हणते अहो मी नाही करणार तर कोण करण, मग आता घरातलं काम जाऊ दे, बस थोडंसं बस होईल नंतर. सासूनाला खुश ठेवायचं असलं तर सासूने एवढंच म्हणायचं सुनबाई जेवली का ग? ती म्हण नाही आत्या जेवली, भांडे घासायले. भांडे मग घास, पडू दे, काय नाही करायचं त्या भांड्याचं, तू पहिल्याने जेव बरं, माझ्या समोर ताट घे जेव, आणि मग त्या भांड्याचं होईल जा व्हायचं तवा. असं येईल होय तुमच्या तोंडाला सासा हो? हा असं येईल? हा भांडे घासायच्या अगोदर जेवली मरत होती काय? भांडे घासल्यावर जेवली असती तर. पहिले भांडे तसेच कुत्रे तोंड लावायले त्याला, तू लगेच जेवाय बसली. जरासा दम भांडे गिंडे घासून, मग ते सुनाला बरं वाटत नाही. तुम्हाला रोज सून वाढून देते का नाही? सासायला रोज सून वाढून देते का नाही? बरं वाटतं का नाही? बरं वाटतं ना. एक दिवस तुम्ही सुनेल ताट करून द्या बरं, म्हणायचं सुनबाई आजच्या दिवस स्वयंपाक मी करणार आहे, तू काहीच करू नको, तू बस आजच्या दिवस स्वयंपाक मी करते. कशा गुदगुल्या व्हायला येईल पान. तुम्ही करणार नाहीत असं, पण ऐकाय बरं वाटेल आहे का? सुनबाई आजच्या दिवस घरातलं सगळं काम मी करते, तू आपलं शांत बस. आणि तिला शांत बसवा आणि तुम्ही ताट वाढा आणि ती जेवाय द्या. किती आनंद होईल त्या सुनेला. महाराज या काय लय मोठ्या क्रिया आहेत का? पण या खूप आनंद देणाऱ्या आहेत. या खूप आनंद देणाऱ्या आहेत. मग बायकोनं काम केलं ना, बायकोनं काम केलं की नवऱ्याने एवढंच म्हणायचं का ग थकवा आला का तुला? जास्त काम झालं का आज? बस एवढं जरी म्हणलं तरी तिचं समाधान होईल. आणि नवऱ्यासाठी बी बायानं हेच म्हणावं का हो लय लांबून आली का नो आज, लय सुकल्यावानी दिसायली तुम्ही. न दिसू द्या तरी म्हणायचं. तुमचे हात दुखायले का तबला वाजून वाजून? हात दाबू का तुमची? तुमचं गळा दुखायला का गाऊन तुमचा गळा दाबू का? म्हणायचं जे असेल ते आपलं. का चहा घेता का, दूध घेता का, नाही थोडं रोगर देऊ का, काय घेता का तुम्ही सांगा बरं, काहीतरी घेता का, असं म्हणायचं ना प्रेमानं. बाकी काय त्याला, प्रेमान चार शब्द खर्च केले की थकवा दूर होतो. मला त्याला म्हणलं आता बायकोनं काही केलं की बायकोची स्तुती करायची म्हणजे भांडण होत नाही. त्यानं पक्क लक्षात ठेवलं आज तेच करतो म्हणजे. मला गेलं आणि जेवाय बसलं आणि 2 घास खाल्ले की महाराजांनी सांगितलेलं आठवलं त्याला. ते बायकोला म्हणे का ग काय भाजी बनवली म्हणे तू आज? 15 वर्ष आपल्या लग्नाला झाले म्हणे, पण अजून अशी भाजी झाली नाही. काय सुंदर भाजी बनवली म्हणे तू. आणि नेमकं त्या दिवशी भाजी शेजारणीच्या घरून आणली होती. बघूनच फेकून आणलं तिने. गिळ म्हणे तिच्या घरी जाऊन. मी रोज भाजी करते तर एक दिवस कौतुक नाही, रॉंग नंबर लागला त्याचा बरं. अरे भाजीचं कौतुक करायचं पण अगोदर विचारायची तरी ना कोणाच्या घरची आहे का, तेवढं बी कळत नाही. स्तुती केल्याच्या नंतर ते बाईला दुसऱ्या बाईची स्तुती आवडत नाही. बघा या तिन्ही देवाने विचारलं काय झालं, म्हणजे सांगितलं जा तुम्ही अनुसूया मातेच्या आश्रमात जा आणि विवस्त्र अवस्थेमध्ये अनुसूया मातेला भिक्षा मागा. आणि तीनही देवानं ऐकलं महाराज आणि आत्री ऋषीच्या आश्रमात आले. म्हणजे माणसंच ऐकतात असं नाही, देवाला बी बायकोचं ऐकावं लागलं.
माणसानं ऐकलं म्हणजे याच्यात काय नवले. ऐका, लक्ष द्या. तीनही देव अनुसूया मातेच्या आश्रमात आले आणि भिक्षा मागितली. भिक्षाम देही, भिक्षाम देही. भिक्षा मागितली. अनुसूया माता फळं घेऊन बाहेर आली, भिक्षा घेऊन बाहेर आली. आणि तीनही देवांना साधूचं रूप घेतलं होतं. सांगितलं आम्हाला अशी भिक्षा नाही पाहिजे, मग आम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये भिक्षा पाहिजे. आता किती धर्म संकट आहे मोठं बघ. परपुरुषासोबत आपण विवस्त्र उभं राहणं म्हणजे पातिव्रत्य धर्म नष्ट होणं, बरोबर आहे. आणि नाही भिक्षा वाढावं तर गृहस्थ आश्रमियांचा धर्म जातो. काय करावं कळत नव्हतं. अनुसूया माता आश्रमात आली आणि आश्रमात मागे येऊन म्हणते, नवऱ्याला सांगते अत्री ऋषीला असं असंच घडलं. अनुसूया मातेला अत्री ऋषी म्हणले, अगं काय टेन्शन घेते, जा हे कमंडलूतलं पाणी त्या तिघांच्या अंगावर शिंपड. ऐका, कमंडलू घेतलं, कमंडलूतलं पाणी तिघांच्या अंगावर शिंपडलं आणि तिघही लहान लहान बालक झाली. तिघही लहान लहान बालक झाली. तिघांनाही पाळण्यात टाकलं. अनसुयेदारी जेव्हा तिन्ही देव आले, अनसुयेदारी जेव्हा तिन्ही देव आले. अनुसूयेदारी जेव्हा तिन्ही देव आले, अनुसूयेदारी जेव्हा तिन्ही देव आले. ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले, ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले. पित्या विन लाभे तुझला नवा जन्म देवा, पित्या विन लाभे तुझला नवा जन्म देवा, नवा जन्म देवा. मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया. ते तिघांना पाळण्यामध्ये टाकलं. तोच भगवान दत्तात्रयांचा अवतार. आणि भगवान दत्तात्रयांचा सर्वांनी जय जयकार केला. जय दत्तात्रय भगवंताचा सर्वांनी जय जयकार केला. आणि ऐका, तिघांचीही जी इच्छा होती ती अनुसूया मातेनं पूर्ण केली. आणि आता या तिघींना वाटलं बरेच दिवस झाले आपले नवरे गेले, अजून आले कसे नाही. सप्ताह तर 7 दिवसाचा आहे, आज 9 दिवस वाले, आणि 2 दिवस घातले कुठं. बरेच दिवस झाले अजून आला नाही. मग या तिघींना काळजी पडली आणि अनुसूया मातेच्या आश्रमामध्ये आले. आमचे मालक आले होते ना, कुठे आहेत आमचे मालक, कुठे आमचे मालक. तेव्हा अनुसूया मातेनं ते पाळण्यात दाखवलं. म्हणे हे बघा, हे तुमचे मालक खेळायला लागले. म्हणे आमचे मालक आम्हाला द्या. अनुसूया माता म्हणजे घेऊन जा, जिचं आहे तिनं वळखान घेऊन जा, बरोबर आहे का नाही. परशा, ऐ परशा, परशव, ऐ परशा, परशव, ऐ परशा, खाली बस. लक्ष नाही का बघ. तिघही लहान लहान बालक होते आणि लहान लहान बालक होते. लक्ष देऊन ऐका. आता लहान लेकराला काय, अनुसूया मातेनं सांगितलं ज्याची त्याने ओळखान घेऊन जा. आता तिघांकडे गेल्या. तिघही दिसायला सारखे, माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात. सारखे असते तर पंचायत झाली असते ना. हा, सारखे असते तर ओळखता आले असते का. बघा, आता माणसं जर सारखे असते तर आईला म्हणता आलं असतं का, जाय बरं तुझे पप्पा मंडपात बसले त्याला बोलून आण. पप्पा कशी ओळखायची. माणसं सारखे असते तर माणसं नावानं नसतं ओळखता आले, नंबर प्लेट लावा लागल्या असत्या गाडी सारख्या. बाळा तिथं बसलेली MH 22 33 35 नंबरची गाडी इकडे घेऊन ये. लक्षात येतं का. मग देवाने आपल्याला सारखं बनवलं नाही, हा उपकार केला का नाही देवाने आपल्यावर. ऐका किती सुंदर महाराज. ऐका, प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे. देवाची सूक्ष्मता बघा. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण एकाच्या रेषा एकासारख्या नाही, म्हणून आधार कार्ड आहे.
850 करोड लोक या जगात, पण 850 करोडापैकी एकाची रेष एकाच्या जुळणार नाही महाराज. ही ईश्वराची लीला आहे. सोपं आहे काय? एवढ्या जागेत 850 करोड प्रकार करून दाखवा बरं. 4 नाही तर 2-3 करता येतील आपल्याला. 850 करोड. प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, पण प्रत्येकाचा भांग सुद्धा वेगळा आहे. कोणी अजय देवगण तर कोणी तेरे नाम आहे का नाही. प्रत्येकाचा भांग वेगळा आहे का नाही. प्रत्येकाचा भांग सुद्धा वेगळा आहे महाराज. एवढी सूक्ष्मता देवाने आपल्याला बनवता असताना घेतली. एवढी माणसं आहे, पण एक एकासारखं दिसायला नाही. एक एकासारखं आहे का दिसायला? हा, जुळं जरी असलं तरी थोडी खून असते, काहीतरी वेगळं पण असतं बघा. लक्षात आलं? मेले ते बी याच्यासारखे नव्हते, आणि जन्माला येतील ते बी याच्यासारखे नाही. म्हणून म्हणतात ना, बंगला अजब बना सरकार, इसमें नारायण बोले. बंगला अजब बना सरकार, इसमें नारायण बोले. बंगला जब बना सरकार उसमें 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 नारायण बोले. बंगला जब बना सरकार इसमें नारायण बोले. ओ इसमें नारायण बोले. ओ इसमें नारायण बोले. बंगला जब बना सरकार उसमें नारायण बोले. बंगला जब बना सरकार उसमें नारायण बोले. बंगला बना सरकार इसमें नारायण बोले. ओ बंगला जब बना सरकार इसमें नारायण बोले. बंगला अजब बना सरकार इसमें नारायण बोले. बंगला अजब बना सरकार इसमें नारायण बोले. या बंगल्यात बोलवणारा कोण आहे? नारायण आहे. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, शिकवितो धनी वेगळाची. महाराज म्हणतात या बंगल्यात बोलवणारा नारायण आहे बरं का. म्हणजे देवाने आपल्यावर उपकार केला. हा बंगला प्रत्येकाचा वेगळा वेगळा बनवला, सारखा बनवला नाही. आणि सारखा असता तर ओळखता आला नसता. प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे, चेहरा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. या तिघीने विचारलं आमचे नवरे हे काय पाळण्यात खेळतात, ओळखान घेऊन जा. आता तिघींनाही सारखे बाळ लहान लहान नेऊन काय करायचे. तिघींना सुद्धा आपल्या केलेल्या कार्याचा पश्चाताप झाला की अरे आपल्याला अहंकार झाला होता पातिव्रत्याचा, आणि तो अहंकार या ठिकाणी आता नष्ट झाला. तिघीही अनुसूया मातेला शरण आल्या आणि सांगितलं चूक झाली आमच्याकडून की तुम्ही पतिव्रता असताना आम्ही तुमच्यावर शंका घेतली. ऐका महाराज. आणि तिघींनी विनंती केली आमचे नवरे आम्हाला पूर्व अवस्थेत द्या. पुन्हा कमंडलूतलं पाणी शिंपडलं आणि तीनही देव पुन्हा पूर्व अवस्थेमध्ये झाले. अशी अनुसूया माता ही पतिव्रता माता होती. या कथेतून काय घ्यायचं? पतिव्रता जर असेल तर तिची देवावर सुद्धा सत्ता असते बरं का. आणि पतिव्रतेच्या घरी भगवंत जगाचा मालक सुद्धा जन्माला लहान बालक होऊन जन्माला येत असतो. म्हणून आपल्या घरी जर देव जन्माला यावा असं वाटत असेल तर पातिव्रत्य धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. या कथेतून आपण ही शिकवण घ्यायची, पातिव्रत्य धर्म पाळणं गरजेचं आहे. आणि अशी अनुसूया मातेची कथा सांगतात. इकडे कर्दम ऋषी वनामध्ये निघून जातात आणि आता देवहूती मातेनं कपिल भगवंताला विनंती केली की माझ्या उद्धाराचं मला काहीतरी साधन सांगा. आणि मग सांगतात तितिक्षवः करुणिकः सुहृदय सर्वदेहिनाम अजात शत्रव शांत साधव साधुभूषणा. साधुभूषणा हे साधूचे लक्षण या ठिकाणी सांगितलेले आहे. अर्चिराद्री मार्ग, धूम्र मार्ग या मार्गाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि इथं तृतीय स्कंदाची कथा समाप्त होते. आता चतुर्थ स्कंदामध्ये आपल्याला प्रवेश करायचा, पण त्या अगोदर सगळ्यांनी मला थोडा आराम मिळावा म्हणून 2 मिनिटं छान भजन म्हणायचं टाळी वाजून सगळ्यांनी.
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण थांबा थांबा थांबा. अशा मवळाच्या माशा गोंगल्यावानी करू नका. एक टाळी वाजवायची आणि सगळ्यांनी एका स्वरात म्हणायचं. हा, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सती मातेला आपलं जीवन संपावं लागलं. आणि मग ती कथा सांगतात. एकदा काय झालं, दक्षाला प्रजापतीचं पद ब्रह्मदेवानी दिलं. दक्षदेव नाही का बरं का कशामुळं भांडण झालं. आता आपल्याला हे ऐकायला इंटरेस्टच असतो, पूर्वी बी होता. भांडण का झालं होतं लक्ष देऊन ऐका. दक्षाला प्रजापतीचं पद दिलं होतं आणि पद आल्याबरोबर दक्षाला मद जोडून आला होता. प आणि द काहीच नाही, त्या प शब्दाला थोडं गोल केलं की त्याला पुढं मद. पद आणि मद. माणसं म्हणतात अहो चांगला होता म्हणून आम्ही याला हे केलं, सरपंच केलं, पण आम्हाला काय वाटलं पुढे चालून असं होईन म्हणून. बरोबर आहे का नाही. हा त्याचा दोष नसतो, तो त्या पदाचा दोष असतो. तो माणसाचा दोष नसतो, त्या पदाचा दोष असतो. बघा म्हणजे पद आणि मद हे माणसाला जोडून येत असतं. दक्ष प्रजापतीला पदाचा अहंकार झाला. लक्ष देऊन ऐका बरं. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार माता. अहंकार झाला कुणाला? दक्ष प्रजापतीला. आणि दक्ष प्रजापतीनं काय केलं, एक दिवस देवाची मीटिंग घेतली. आणि देवांची मीटिंग घेतल्याच्या नंतर दक्ष प्रजापतीनं काय केलं, सर्व देवांना आमंत्रित केलं. आणि सर्व देवांना आमंत्रित केल्याच्या नंतर सर्व देव सभेमध्ये येऊन बसलेले आहेत. आणि सभेमध्ये येऊन बसल्याच्या नंतर सर्व बसल्याच्या नंतर आता दक्ष प्रजापती येणार. आणि मग दक्ष प्रजापती येणार म्हणून ते जे सेवक असतात ना, त्या सेवकांनी पुकार लगावली. राजाधिराज महाराज दक्ष प्रजापती पधारे. या ठिकाणी जिंतूरवरून मनीषा केंद्रे यांचं आगमन होत आहे. सर्वांनी पुकार लगावलेली आहे. या बसा ताई. काय टायमिंग वर आले हो तुम्ही. इकडे दक्ष प्रजापतीच्या नावाची पुकार लगावली. राजाधिराज महाराज दक्ष प्रजापती पधारे अशी पुकार लगावली. आणि दक्ष प्रजापती त्या सभेमध्ये येत होते. ऐक, सगळे अगोदर येऊन बसले होते आणि दक्ष प्रजापती त्या सभेमध्ये येत होते. आणि असं असताना दक्ष प्रजापती आल्याच्या नंतर शिष्टाचार असा असतो बघा, सगळे उठून उभं राहतात आणि दक्ष प्रजापतीचं स्वागत करतात. आपल्यापेक्षा मोठी माणसं जर सभेत आली तर छोटे माणसं उठून उभे राहतात आणि त्यांचं स्वागत करतात. कालचंच आपण पुण्याचं पाहिलं असेल ना, सगळे स्टेजवर बसलेले होते आणि मोदी साहेबांची एंट्री झाली. सगळे उठून उभं राहिले आणि त्यांचं स्वागत केलं. का? ते आपल्या देशाचे राजे आहेत. आपल्या देशाचा राजा आल्यानंतर प्रजेनं त्यांच्या स्वागतासाठी तयार राहिलं पाहिजे. म्हणून मोठ्या माणसासमोर बसून राहायचं नसतं, थोडा वेळ उठून उभं राहायचं. ते बसले की आपण बसायचं, असा शिष्टाचार असतो. सगळे उठून उभे राहिले पण 3 देव उभे राहिले नाही. भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. आता दक्ष प्रजापतीला राग आला. मी प्रजापती असताना माझ्या स्वागतासाठी सर्व उठून उभे राहिले आणि हे 3 देव उठत नाहीत. असं असताना
एखाद्या बॉसला सगळ्यांनी ऑफिस मधल्या सेल्यूट करू द्या, पण एकानं नाही केला की तेच डोक्यात राहतो. अरे बाबा एवढ्यांनी केलेलं आहे ना, पण ते एक माणूस डोक्यात, अरे याने मला राम राम नाही घातला, सगळ्या गावान घातला, शेवडीत गेलो मी, लोक मला फुलासारखं जपले, पण ह्यानं मला राम राम नाही घातला. आणि तेवढं माणूस डोक्यात राहतो. बघा दक्ष प्रजापतीला राग आला. कुणाचा? ब्रह्मदेवाचा राग आला नाही, कारण ब्रह्मदेव माझे वडील आहेत. वडिलाचा राग आला नाही. विष्णूचा, भगवान विष्णूचा सुद्धा राग आला नाही. का? भगवान विष्णू माझे आजोबा आहेत. आजोबाचा राग आला नाही आणि वडिलाचा राग आला नाही, पण भगवान शंकराचा राग आला, कारण भगवान शंकर कोण होते? त्यांचे जावाई. मग जावयानं सासऱ्याचा अपमान केलेला सहन होत असतो. माणूस कुठं बी अपमान सहन करेल, पण सासरवाडीत करत नाही. बाकी कुठं बी अपमान होऊ द्या. राग आला कुणाला? दक्ष प्रजापतीला, भगवान शंकराचा. पण भगवान शंकरानं जाणीवपूर्वक अपमान केला नव्हता. बरं, भगवान शंकर भजनात होते, समाधी लावले होते, कारण भगवंताला कधी पण समाधी लागायची भजनामध्ये, आणि त्या समाधीमध्ये प्रजापती आलेले त्यांना लक्षच नाही. असं होतं ना कधी कधी अनावधानानं. इच्छा नसते अपमान करायची, पण अनावधानानं कधी कधी असं होत असतं. पण दक्ष प्रजापतीला पदामुळं मात्र सहन झालं नाही आणि बोलायला सुरुवात केली. ए मरकट लोचन शंकर, अरे माकडासारखे डोळे आहेत तुझे. माझी मृगनयनी कन्येचा विवाह मी माझ्या वडिलाच्या सांगण्यावरून तुझ्या बरोबर केला. अरे पण तुला काय शिष्टाचार करणार? भूता प्रेतामध्ये राहणारा तू, अंगाला मेलेल्या माणसाची राख लावणारा तू, अरे भूताला घेऊन राहणारा तू, तुला माणसातला शिष्टाचार काय करणार? नको नको. ते दक्ष प्रजापती भगवान शंकराला बोलत होते. भगवान शंकर काहीच बोलले नाही, पण नंदीला राग आला. चहापेक्षा किटली गरम. नंदीला राग आला. नंदी म्हणले, दक्ष प्रजापती किती वेळचं बघतोय बडबड 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 करत राहतो. जा मी तुला शाप देतो, बडबड करतो ना तुला बकऱ्याचंच तोंड लागेल. भृगु ऋषीला राग आला. भृगु ऋषी म्हणले, अरे सासऱ्या जवयाच्या भांडणात तुला तोंड घालायची काय गरज होती? त्यांचं भांडण त्यांनी पाहून घेतलं असतं. मी सुद्धा शाप देतो, आजपासून भगवान शंकराचे भक्त भिकारी होतील. म्हणून भगवान शंकराचे भक्त फक्कड आहेत. बघा, आज से आप भिकमंगे हो जाओगे. यांनी सांगितलं तुला बकऱ्याचं तोंड लागेल. एकमेकाला शाप देण्याचा समारंभ सुरू झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे हे समारंभ आहे की शाप समारंभ आहे? अरे हा समारंभाचा कार्यक्रम आहे का शाप समारंभाचा कार्यक्रम आहे? शांत व्हा थोडा. आणि शांत केलं भगवान शंकराने सगळ्यांना. ऐका, आणि आपापल्या ठिकाणावर निघून गेले. आपापल्या ठिकाणावर गेले, पण दक्ष प्रजापतीच्या मनातला राग मात्र गेला नाही. सासऱ्याविषयीचा जवयाविषयीचा राग मनात तसाच होता. ऐका बरं लक्ष देऊन. आणि आपल्याला या रागाचा बदला घ्यायचा म्हणून काय केलं? दक्ष प्रजापतीनं हरिद्वारमध्ये कंखर क्षेत्र आहे हरिद्वारमध्ये, त्या कंखर क्षेत्रामध्ये सुंदर असं यज्ञाचं आयोजन केलं. आणि त्या यज्ञामध्ये ताईने नाही का सुंदर यज्ञ ठेवला होता. इटोलीला सप्ताह यज्ञ आहे, रामकथेचा यज्ञ, तसं यज्ञ ठेवला. पण एक केलं, त्या यज्ञामध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं, पण जावयाला मात्र बोलवलं नाही. माणसं असे करतात बघा, खुन्नस. एखाद्याला टाकून द्यायचं असलं की म्हणतात कार्यक्रम ठेवा आणि द्या त्याला सोडून. एक घर सोडून द्या म्हणतात, वाळीत टाकतात का नाही? एक घर सोडून द्या म्हणतात आणि त्याच्यासाठी आयोजन करतात. बघा, लक्ष देऊन ऐका. दक्ष प्रजापतीनं बदला घेण्यासाठी तेच केलं. छोट्यातल्या छोट्या देवाला आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला मात्र निमंत्रणच दिलं नाही. आणि सती माता काय करत होती? भगवान शंकराचे पाय दाबत होती. भगवान शंकराचे पाय दाबत असताना एक 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 विमान ते कैलासावरून चाललं होतं. बसले का विमानामध्ये? आमच्याजवळ बिना तिकिटाची विमान आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. एक 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 विमान कैलासावरून चाललं होतं. बरं, आता ह्या देवांना का दुसरीकडून रस्ता नव्हता का? ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं त्यांना का दुसरीकडून रस्ता नव्हता का? पण नाही, मुद्दाम कैलासावरूनच चालली होती. खुन्नस याला म्हणतात. एखाद्या माणसाला आमंत्रण नसलं ना तर एखादं म्हणतं आता मी त्याची मजा घेतो. टाईट कपडे घालून त्याच्या पुढे जाताना म्हणतात, निघायचं नाही का लग्नाला? तुझं तर काहीच तयारी दिसेना अजून. मग त्याला म्हणता येतं मला सांगितलं नाही म्हणून.
ते म्हणतं नाही मी मागून येणार, तुम्ही जा पुढं. एवढा अपमान होतो ना तेव्हा महाराज, त्याच्यासारखा अपमानच नाही. लक्ष देऊन ऐका, सगळे विमान कैलासावरून चालले आणि सती मातेनं भगवंताला विचारलं, म्हणे देवा एवढे सारे विमान कुठे चालले? भगवान शंकर म्हटले असेल कुठं काही कार्यक्रम जात असतील तिकडं. भगवान शंकराला माहित होतं, पण सती मातेला सांगण्याची इच्छा नव्हती बरं. भगवान शंकर म्हटले असेल कुठं काही कार्यक्रम जात असतील तिकडं, पण सतीला नाही राहवलं. सती मातेनं एक विमान चाललं होतं, त्या देवांना खाली बोलवलं. कुठं निघाला? त्या देवांनी सांगितलं, तुला माहिती नाही का, अगं तुझ्या वडिलाच्या घरी किती मोठा यज्ञ आहे, तुला निमंत्रण नाही की काय? निमंत्रण नाही की काय? माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ. सती माते बेचैन होऊन गेल्या. अरे माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ, मला कसं काय बोलवलं नाही? पण वडिलाचा अपमान होऊ दिला नाही. म्हणले नाही नाही आम्हाला यायचं जे, पण तुम्ही येताय का नाही हे तपासण्यासाठी विचारलं, तुम्ही वा पुढं. आणि असं म्हटल्यानं सती माता भगवान शंकराला म्हणली, देवा काय म्हणते आता ऐका. प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव खिल. महाराज वयम च तत्रा भिरसा वामते. महाराज म्हणतात प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतम. सती मातेच्या बोलण्याची, तिच्या सासऱ्याच्या घरी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. आता या बायाला जर सप्त्याला यायचं असल्यावर नवऱ्याला म्हणत नाहीत माझ्या माहेरात सप्ताह चालू आहे. हा तुमच्या सासऱ्याच्या गावात केवढा सप्ताह आहे, बोलण्यात हुशार असतात बरं. माहेराकडे न्यायचं असलं की नवऱ्याला सांगतात तुमच्या सासऱ्यानं कार्यक्रम ठेवला. आणि माहेराचा मोठेपणा सांगायचा असल्या म्हणतात माझ्या बापाच्या घरी आहे, तुमच्या घरी काय? हा, ही बोलण्याची पद्धत आहे, ही भागवतातच आहे. प्रजापतेस्ते स्वसुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव केलं. तुमच्या सासऱ्यानं एवढा मोठा यज्ञ ठेवला आणि आपण तिथं गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हणले, सती आपल्याला आमंत्रण नाही, आपण तिथे गेलं नाही पाहिजे. आपल्याला आमंत्रण नाही, आपण तिथे गेलं पाहिजे, नाही गेलं पाहिजे. सती माता म्हणते, अहो पाठवलं असेल माझ्या वडिलांनी पत्र, पण आता या मोबाईल मुळे पत्राकडे कुणाचं लक्ष आहे, नसेल दिलं पोस्ट म्हणणे आणून. भगवान शंकर म्हणले, माझ्याजवळ फोन नाही का? तुझ्या बापाला एक फोन करायला काय झालं? आत्ताची भगवान शंकर, तुझ्या बापाला फोन करायला काय झालं? आताची पार्वती म्हणते तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरिया असाल, तुमचा फोन लागला नसन, लावला असन माझ्या बापानं, आहे का नाही? भगवान शंकर म्हणले, अगं एवढं काही लांब आहे का? तुझ्या बापानं कोणाला तरी पाठवायचं होतं, गेलो असतो आपण. निमंत्रण नाही, आपण जायचं नाही. मी सांगतो बघा, काही ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि काही ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नये. एखाद्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असेल, आमंत्रण असेल तर जावं. एखाद्याच्या जावळाची पंगत असेल तर आमंत्रण असलं तरी जाऊ नये. आणि सप्ताह जर असेल तर असं न बोलवता सुद्धा आलं पाहिजे, कारण हे देवाचं काम आहे. न बोलवता सुद्धा आलं पाहिजे. सप्त्याला भागवताला यायचं म्हणजे काय, पत्रिका द्यायची काय घरी? सगळ्यांना न सांगता आलं पाहिजे. भगवान शंकरानं सांगितलं मी येणार नाही. सती माता म्हणते, अहो असं करू नका, असे यज्ञ सारखे सारखे होत नसतात, आपण गेलं पाहिजे. आणि मग भगवान शंकरानं घडलेला सगळा वृत्तांत सती मातेला सांगितलं. सती, तुझ्या वडिलाचं माझं असं असं भांडण झालं होतं, आणि त्याचा मोबदला म्हणून तुझ्या वडिलांनी यज्ञ ठेवला आणि आपल्याला बोलवलं नाही, आपल्याला जायचं नाही. तरी पण सती माता काय म्हणते ऐका. सती माता म्हणते, बघा माझ्या वडिलाचं जर चुकलं असेल ना, माझ्या वडिलातर्फे मी तुमची माफी मागते. अहो संसार म्हणलं की भांड्याला भांड लागत असतं, असं आबोला धरून जमन का? चला तुम्ही आपण गेलं पाहिजे. असे यज्ञ परत परत होत नाही. भगवान शंकर म्हणले, सती मला यायचं नाही. सती माता पाय दाबत दाबत पुन्हा म्हणते, अहो म्हणलं, अहो वय व म्हणलं पुन्हा पुन्हा नाही होत असे यज्ञ, असं म्हणतात का नाही? मला अनुभव माझ झाले ना. अहो वय हो, नाही होत असे कार्यक्रम परत परत, चला तुम्ही आपण गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हणले, सती मला यायचं नाही, कारण भगवान शंकराला माहित होतं मी जर गेलो तर तिथं काहीतरी अनर्थ होईल, म्हणून मला जायचं नाही. आणि मग सती माता म्हणते, नाही येणार तुम्ही? नाही येणार, मग जाऊ का मी? भगवान म्हणले, जाय. भगवंत जा म्हटल्याच्या नंतर सती माता निघाली. भगवान डोळे लावून बसले. सती माता निघाली आणि भगवान डोळे लावतात आणि पुन्हा अर्धे डोळे उघडून पाहतात कुठवर गेली. असं आहे का नाही? नवरा बायकोचं भांडण झालं ना की नवरा म्हणतो, तोंड पाहणार नाही आता तू,
जातो आता. ती म्हणली जा जा कुठे जा. रागान जा म्हणती आणि ते घराच्या बाहेर गेले की पोराला म्हणते पप्या त्या बापाच्या मागे जा. ते कुठवर गेलं पाहिजे त्याला धरून घराकडे घेऊन ये असं होतं का नाही. तसं भगवंत म्हणले जा तुला जायचं तर जात म्हणतात पण कुठवर गेली पाहतात. सती माता विचार करते एकदा विनंती करून पाहू. पुन्हा माघारी फिरले की लगेच डोळे लावून बसतात जस काय काहीच माहित नाही. सती माता म्हणते अहो चला नका हट्ट करू एवढं आपण गेलं पाहिजे. माझ्या बहिणीची माझी पण खूप दिवस झाले भेट नाही आपण गेलं पाहिजे. आईची माझी भेट नाही आता या कार्यक्रमात सगळे आलेले असतील चला आपण गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हणले सती मी येणार नाही. भगवान शंकराला सती माता म्हणते आता नाही येणार तुम्ही. आता आवाज वाढला नाही येणार तुम्ही. नाही बघा बरं नाही येणार निघाले बरं जा चालले बरं जा आता परत येणार नाही. अगं जा 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 असं म्हटल्याच्या नंतर सती माता निघाली आणि मग आता सती माता माघारी फिरत नाहीत. पण भगवान शंकराने विचार केला एकट्या सतीला पाठवणं बरोबर नाही. मग शिवगण होते ना नंदी अधिक शिवगणाला सांगितलं तुम्ही सती बरोबर जा. सती बरोबर तुम्ही जा. नंदी आदी गण आले सती मातेला म्हणले मैया एकट्याच निघालात का आम्हाला घेऊन जाणार नाही. सती माता म्हणते यायचं असेल तर तुम्हाला चला माझ्या बरोबर. आणि मग सती माता शिवगणाला घेऊन त्या कंकर मध्ये यज्ञाच्या ठिकाणी जातात. पण यज्ञाच्या ठिकाणी काय झालं होतं बघा. दक्ष प्रजापतीनं सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती जर माझा जावाईन माझी पोरगी इथं आली जरी आली न निमंत्रण असता तरी त्यांच्याशी कोणी वार्तालाप करायचा नाही. त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही. बोललात तर माझ्याशी गाठ आहे. आणि सांगतात जेव्हा गेली भवानी तिथं तेव्हा कोणीच तिच्या सोबत बोलत नाही. पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहुन सन्मानी. पिता भवन जब दक्ष का सका उन सन मान आहे की नाही. त्या भवानी तिथं गेल्याच्या नंतर तिचा सन्मान कुणी केला नाही बरं का. लक्ष देऊन ऐका कोणी सती मातेला बोलायला तयार नाही. सती मातेला आश्चर्य वाटलं माझ्या बहिणी पण माझ्याशी बोलत नाही. आणि एखादी जर बोलली तर टोचून बोलायची. का ग एकटी झाली तुझे मिस्टर दिसत नाही तुझे मालक नाही का आले. सती मातेला तेव्हा खाली मान घालायची वेळाची. पण सती माता म्हणायची येणार आहेत ते पाठी मागून मला पुढं पाठवून दिलं. कारण पतीची पण इज्जत जाऊ देत नाही ना. बायांना दोन्ही पण प्यारा असतं. माहेराची आणि नवऱ्याची इज्जत बाया शक्यतोवर जाऊ देत नसतात बरं. बाई नवऱ्याला किती बी बोलल स्वतः पण दुसऱ्यानं जर बोललं नवऱ्याला तर मग सहन करत नाही. मग एखादी म्हणली का ग तू तर लय बोलती मी बोलीन मानवर आहे तू कसं काय बोल तू बोलती जमत नाही मला हे. तसं सती मातेला पतीचा अपमान सुद्धा सहन झालेला नाही. एखादी म्हणायची का ग तुझ्या नवऱ्यानं आता बंगला बिंगला बांधला का नाही का तिथंच राहतो मशानात. दुसरी म्हणे का ग कपडे बिपडे घालतो का नाही का वाघाचंच कातड गुंडाळतो. तिसरी म्हणे का ग काही पाऊंड्स वगैरे पावडर लावतो का नाही का मेलेल्या माणसाचीच राख लावतो. एखादे म्हणे का ग लॉकेट बिकीट केलं का नाही का त्या मुंडक्याच्याच माळा घालून फिरतो. अशा उपेक्षेने बोलायला लागल्या. उपेक्षेने बोलायला लागल्या. लक्ष देऊन नाही का बरं का. उपेक्षा करत होत्या सती मातेची. कोणी सती मातेला बोलायला तयार नव्हतं. पण जेव्हा सती माता आईकडे गेली ना प्रसूती मातेकडे गेली ना तेव्हा प्रसूती मातेनं मात्र सती मातेला जवळ घेतलं आणि सांगितलं सती बरं झालंस तू आली. तुझ्या वडिलांनी तुला निमंत्रण दिलं नाही पण तू आली हे चांगलं झालं. असे यज्ञ परत परत होत नाही. मग सतीचं दुःख मात्र हलकं झालं बरं.
का जाऊ द्या, नाही कोणी बोललं तर माझी आई तर मला बोलली ना, बस झालं. आणि बायांची डिमांड माहेराची तोपर्यंतच असते की जोपर्यंत माझी आई जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही मला माहेराला घेऊन चला. एकदा माझे आई वडील गेले ना, मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही माझ्या माहेराला घेऊन चला. आई बोलली ना महाराज, आनंद झाला. कारण सांगू, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे बरं का. आणि आई, अरे मुलाला जन्म दिलेला आहे ना, तिने जन्माला घातलेला आहे ना महाराज. आईनं काय केलं बघा, सती मातेला बोलली, बरं झालं सती तू आली. मग थोडंसं दुःख मात्र हलकं झालं. आणि मग सती माता दक्ष प्रजापतीकडे आपल्या वडिलाकडे जाते. पण वडिलाकडे गेल्याच्या नंतर वडील सतीला काहीच बोलत नाही. वडील काही बोलत नाही सती मातेला, त्याचंही दुःख वाटलं नाही. पण जेव्हा यज्ञ मंडपाकडे गेली, त्या यज्ञ मंडपात काय झालं होतं बघा, छोट्यातल्या छोट्या देवाचे भाग काढून ठेवलेले होते. यज्ञाचे छोट्यातल्या छोट्या देवाचे भाग काढलेले होते. पण यज्ञाची मुख्य देवता भगवान रुद्र म्हणजे भगवान शंकर, भगवान शंकराचा भाग मात्र काढलेला नव्हता. मग सती मातेला राग आला. सती माता मग दक्ष प्रजापतीला म्हणते, बाबा तुम्ही शिवद्रोही आहात बाबा, तुम्ही मला या यज्ञामध्ये निमंत्रण दिलं नाही तरी पण मी आले. माझ्या मालकाने मला नको म्हणून जाऊ सांगितलं होतं तरी पण मी आले. बाबा मला वाटलं इथं आल्यानंतर मला काहीतरी आनंद मिळेल. इथं आल्याच्या नंतर माझ्या बहिणी माझ्याशी बोलल्या नाही बाबा, मला त्याचंही दुःख वाटलं नाही. तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत बाबा, मला त्याचंही दुःख वाटलं नाही. पण बाबा यज्ञाची मुख्य देवता आहे भगवान शंकर, तुम्ही छोट्यातल्या छोट्या देवाला भाग काढून ठेवला, पण भगवान शंकराला मात्र भाग काढून ठेवला नाही. बाबा तुम्ही शिवद्रोही आहात, भगवान शंकराचा द्रोह केलेला आहे बाबा तुम्ही. आता मी तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही तुम्हाला काही बोलू शकत नाही बाबा, पण तुम्ही शिवद्रोही असल्यामुळं तुमच्यापासून हे शरीर जे मला मिळालेलं आहे ना, हे शरीरच मला ठेवायचं नाही. आणि मग चालू असलेल्या यज्ञामध्ये सती मातेने उडी मारली आणि आपली या लोकाची यात्रा संपवली. सती मातेने यज्ञात उडी मारल्यानंतर नंदी आदिक गणांचं युद्ध सुरू झालं. नंदी आदिक गण युद्ध करायला लागले. पण नारदाने लगेच भगवान कैलासावर गेले आणि भगवान शंकराला सांगितलं, महाराज अनर्थ झाला. सती मातेनं यज्ञात उडी मारून आपली देह यात्रा संपवली, हे लोकांची यात्रा संपवली. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकराने आपल्या जटेतला एक केस उपटला आणि जमिनीवर आदळला. त्याच्यातून एक वीरभद्र प्रकट झाला. सर्वांनी वीरभद्राचा जय जयकार केला. बोलो वीरभद्र भगवान की जय. वीरभद्राने सांगितलं, महाराज आज्ञा करू, आज्ञा करा, मला काय काम आहे सांगा. भगवान शंकरानं सांगितलं, जा दक्षा सहित दक्ष यज्ञाचा विध्वंस करून टाका, सोसाट्याचा वारा सुटावा. असा दक्ष, असा वीरभद्र येत होता. देवगणाचं आणि शिवगणाचं इकडे युद्ध चालू होतं. पण देवगणा पुढे शिवगणाचा मात्र ठिकाणा लागला नाही. शिवगण पळायला लागले आणि शिवगण पळाल्याच्या नंतर तिकडून वीरभद्र आलेलं पाहिलं आणि यांना ऊर्जा मिळाली. अरे आपला भाऊ आला, आता आपल्याला घाबरायचं काम नाही. आणि वीरभद्राला सगळे सांगत होते, दादा बरं झालं तू आला. अरे यांनी आम्हाला खूप मारलं. वीरभद्राने सांगितलं, चला आता माझ्या बरोबर, आता मी आलोय ना, चला माझ्या बरोबर. आणि वीरभद्र त्या यज्ञामध्ये गेला. सांगायला भृगु ऋषीची गाडी उडवून टाकली, उषा देवताचे डोळे फोडले, मणी देवताचे दात काढले, दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष प्रजापतीला पकडलं आणि त्यांचं मुंडकं कापून यज्ञामध्ये सोडून सगळे पळायला लागले. त्राईमाम 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 त्राईमाम. ब्रह्मदेवाकडे गेले, सांगितलं तुम्ही या वीरभद्राला शांत करा, वीरभद्राला शांत करा, आम्हाला या वीरभद्रापासून वाचवा. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्याकडे येऊ नका, ज्याचा अपमान झाला त्याच्याकडे चला. तिथून भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं, कैलासावर चला, इथं जमणार नाही, ज्याचा अपमान झाला त्याच्याकडे चला. सगळे जण कैलासावर जातात आणि भगवान शंकराला म्हणतात, भगवान आपल्या वीरभद्राला शांत करा, आपल्या वीरभद्राला शांत करा. भगवंताची स्तुती करतात, भगवंताची स्तुती करतात आणि भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर वीरभद्राला शांत करतात. भगवान शंकर हे भोळ दैवत आहे. शिव भोळा बोला, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम,
तया न बाधी क्रोधकाम. वीरभद्राला शांत केलं आणि वीरभद्राला शांत केल्याच्या नंतर या सगळ्या देवांची चुकी त्यांच्या लक्षात आली. अरे म्हणले यज्ञाची मुख्य देवतेला निमंत्रण नाही आणि आपण त्या यज्ञात गेलो, आपली चूक झाली. भगवान शंकराची विनंती केली. लक्ष देऊन ऐका. आणि भगवान शंकराला सांगितलं चला राहिलेला अपुरा यज्ञ आपल्याला आता पूर्ण करावा लागेल. आणि यज्ञ अपुरा ठेवत नसतात बरं का. मग अपुरा यज्ञ पूर्ण करायचा मग काय करायचं. अरे यज्ञ पूर्ण करायचा पण यजमान जिवंत लागेल ना. यजमानाचं तर मुंडकं कापून यज्ञामध्ये टाकून दिलं होतं. मग धड तेवढं होतं. भगवान शंकरानं सांगितलं जा बकऱ्याचं तोंड आणा आणि ह्याला लावून द्या. लक्ष देऊन ऐका बरं का. बकऱ्याचं तोंड आणलं आणि दक्ष प्रजापतीला लावलं आणि मग बकऱ्याचं तोंड लावल्याच्या नंतर नंदीनं दिलेला शाप खरा ठरला. आणि बकऱ्याच्या तोंडानं दक्ष प्रजापतीनं मग भगवान शंकराची स्तुती करायला सुरुवात केली. बकऱ्याच्या आता जे आहे ते आहे ना, बकऱ्याच्या तोंडानं स्तुती करायला सुरुवात केली आणि भगवंतानं त्या बकऱ्याच्या तोंडानं केलेली स्तुती दक्ष प्रजापतीनं आपल्या झालेली चूक मान्य केली की देवा तुम्ही भगवान शंकर भोळे दैवत आहात, पण पद आल्यामुळं मला मद आला होता आणि त्या मदामुळं मी तुमचा अपमान केला, पण मला माफ करा. भगवंताची स्तुती केल्यानंतर भगवान शंकर म्हणले मी प्रसन्न आहे तुमच्यावर, मागा तुम्हाला काय मागायचं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकराने सांगितलं मागा काय मागायचं. म्हणजे मला काहीच नको. दक्ष प्रजापतीनं सांगितलं आता मला काही नको. थोडं पद आलं तर एवढा घोटाळा झाला, आता मला कशातच गुंतायचं नाही, मला काहीच नको. मग तरी भगवान शंकर म्हटले तुम्हाला जरी काही नको असेल तर जो कोणी माझ्या दर्शनाला येईल तो माझ्या सासऱ्याची आठवण काढणार आणि माझ्या सासऱ्याची आठवण केल्याशिवाय मला दर्शन मान्य नाही. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर लोक असं करतात ना, आता ते तेवढा बकऱ्याचा आवाज येत नाही आपल्याला, पण ते करतात का नाही. हे उगच करत नाही, हे भगवान शंकरानं दिलेलं वरदान. शंभो असा बकऱ्याचा आवाज काढतात का नाही. कारण बकऱ्याचा आवाज काढल्याशिवाय भगवान शंकराला दर्शन मान्य नाही, म्हणून बकऱ्याचा आवाज काढतात. लक्ष देऊन ऐका. असं नंदीनं दिलेला शाप खरा ठरला आणि भगवान शंकराची स्तुती केली. आपल्याला सुद्धा भगवान शंकराचं सुंदर भजन म्हणायचे बरं का. आणि भजन म्हटल्याच्या नंतर आपल्याला झाकीचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. झाकीवाल्यांना विनंती आहे आपण भगवान शंकर पार्वती आणि या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी यायचंय. कारण भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही. सर्वांनी टाळी वाजवायची. हा भोलानाथ से निराला कोई और नहीं, 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 और नहीं कोई और नहीं,
से निराला कोई और नहीं। बोला बोला भोलानाथ से निराला कोई और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं। ताली वाजवा सर्वांनी, ताली वाजवायची सर्वांनी। हातवर 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 हा वा 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 तुमने जग का कष्ट मिटाया मुझको स्वामी है अपनाया मुझको स्वामी है अपनाया मुझको स्वामी है अपनाया तुमने जग का कष्ट मिटाया मुझको स्वामी है अपनाया मुझको स्वामी है अपनाया मुझको स्वामी है अपनाया ऐसा भक्तों का रखवाला कोई और नहीं भोलानाथ से निराला कोई और नहीं उमापती म्हणून म्हणतात असं भोळ दैव त्या जगाच्या पाठीवर नाही म्हणतात ना ऐसी सुभान ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान ते भूत तुमचे जे जरा सदम काढा इकडे बघा माझ्याकडे लक्ष नाही. ऐसी सुभान ना ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम ऐसी सुभान अशी एकही सकाळ नसावी आणि एकही सायंकाळ नसावी ज्या दिवशी भगवान शंकराची मला आठवण झाली नाही कारण भगवान शंकरासारखं भोळ दैव त्या जगाच्या पाठीवर नाही म्हणून म्हणतात ना महादेवा तेरा डमरू डम 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 बाजे रे हो सर पे तेरे बहती गंगा नाम तेरा हो जाता चंगा नाम तेरा लिख देना महादेवा तेरा डमरू डम 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 बाजे रे हो बोले 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 बोले
डमरू डम डम बाजे रे सर पे तेरे बहती गंगा नाम तेरा लिख देना महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे भोले 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 ऐका सगळ्यांनी 2 मिनिटं ओम नमः शिवायचा जप म्हणायचा आपल्या देवानंद बाबांचा तोच जप असतो आहे का नाही सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवून म्हणायचं ना आपल्याला थांबायचं ओम नमः शिवाय 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 ओम नमः बसलेले हात वर करा हात वर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.